क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। कोरोनाच्या काळात काय काय खेळायचं हा प्रश्न अनेकांना पडला होता, पण त्यावेळेला एका खेळाने आपल्याला घरात सुद्धा साथ दिली आणि तो खेळ आहे कॅरम। कॅरम हा खेळ अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच जण मनोरंजनासाठी खेळतात। पण या खेळाकडे स्पर्धात्मक अँगलने बघणारे, स्पर्धात्मक दृष्टिकोन ठेवून खेळणारे मात्र आपल्याला अनेक लोक बघायला मिळतात। कॅरम हा खेळ नक्की कसा खेळला जातो किंवा त्याची सध्याची परिस्थिती काय आहे, महाराष्ट्र कॅरम संघटना नेमकं काय काम करते, या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये एक मान्यवर आले आहेत। आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष, मुंबई आणि भारतीय कॅरम असोसिएशनचे खजिनदार अरुण केदार सर। नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार। कॅरम या खेळामध्ये आपणही खेळ खेळलेला आहेत, आपण माजी खेळाडू आहात आणि आपला अनेक वर्षांचा असा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव म्हणता येईल याला। तर या खेळामध्ये कसे कसे बदल झालेले आपल्याला दिसतात किंवा आत्ताची त्याची काय परिस्थिती आहे? मुळात असं आहे की ज्या वेळेला मी कॅरम या खेळाकडे वळलो त्यावेळेला एक हाऊस म्हणून त्या खेळाकडे वळलो आणि आज एखादा खेळाडू कॅरम या खेळाकडे वळत असेल किंबहुना तो वळण्यापेक्षा त्याचे पालक त्याला या खेळाकडे वळवत आहेत, हा मोठा बदल आहे। हाऊस म्हणून आम्ही ज्या वेळेला कॅरम खेळायचो त्यावेळेला कॅरमकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन असा कधीच नव्हता की या खेळामध्ये आपण कुठेतरी प्रावीण्य प्राप्त करू आणि त्याच्यानंतर आपल्याला या खेळामधनं काहीतरी भरपूर मिळेल, मग नोकरी असेल किंवा आणखीन कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला असेल। हा दृष्टिकोन त्यावेळेच्या कुठल्याच खेळाडूकडे असेल असं मला वाटत नाही। परंतु आज जे खेळाडू या खेळाकडे वळत आहेत त्याच्या मागे एक वेगळी अशी गोष्ट आहे किंवा भूमिका आहे, कारण या खेळाला एक आंतरराष्ट्रीय वलय प्राप्त झालेलं आहे। जे खेळाडू आज या खेळामध्ये खेळायसाठी येत आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळण्यासाठी संधी उपलब्ध आहे, ते त्यांना दिसतं आहे। त्या संधीचं सोनं होतं आहे, त्याच्यानंतर त्या सोनं झाल्यानंतर त्यांना त्या खेळाच्या माध्यमातून चांगल्या नोकऱ्या मिळत आहेत किंवा चांगली इन्क्रीमेंट्स मिळतात ऑफिसमधनं। बरेच आमचे खेळाडू असे आहेत की ते आता फक्त सह्या करतात आणि घरी येतात, म्हणजे त्यांना वर्षभर खेळण्यासाठी म्हणून फक्त त्या नोकऱ्या मिळाल्यात, जवळपास असंच आहे। सरकारकडनं पण आर्थिक मदत मिळते, म्हणजे समजा जर एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी करत असेल तर त्याला सरकार आर्थिकदृष्ट्या कॅश अवॉर्ड देते आहे। तर हे फार मोठे बदल झाले आहेत। त्यावेळेच्या खेळाडूंना या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाहीत किंवा या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहिले असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। त्यामुळे हे फार मोठे बदल आज बघायला मिळत आहेत। आज प्रत्येक खेळाडू कॅरम खेळताना आंतरराष्ट्रीय स्तर बघतो आणि त्याचं कारणही तसं आहे, कारण आत्ता त्याला इतकी माध्यमं उपलब्ध झालेली आहेत। आम्ही ज्या वेळेला खेळत होतो त्यावेळेला आमच्यासाठी जर काही समजा एखादा खेळ बघायचा असेल कोणाला तर आम्हाला स्पर्धेच्या हॉलवरती जायला लागायचं। तिथे जाऊन प्रत्यक्ष सामना बघितल्यानंतर आम्हाला कळायचं की अशा प्रकारचे खेळाडू खेळतात किंवा अशा प्रकारे खेळल्यानंतर तुम्हाला असा शॉट्स बघायला मिळतो किंवा खेळायला मिळतो। आज यूट्यूब असेल किंवा आणखी इतर माध्यम आहेत, त्या माध्यमातून तुम्हाला सहज घर बसल्या कॅरम बघायला मिळतो, चांगले मोठे खेळाडू बघायला मिळतात, त्यांचा चांगला खेळ। हा मोठा बदल आहे मला असं वाटतं। त्यावेळेला आम्हाला परिश्रम करायला लागायचे प्रत्येक गोष्टीसाठी, शिकायसाठी कोणाला तरी बोलवायला लागायचं की कोणाकडनं तरी तुम्हाला मार्गदर्शन घ्यायला लागतं। आता तुम्ही कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय चांगला खेळ बघू शकता आणि शिकू शकता, कारण तुमच्यासमोर यूट्यूब चॅनल आहे। खरंय, हा एक अमूलाग्र बदल म्हणता येईल की पूर्वी खेळ कसा खेळावा हे बघण्यासाठी सुद्धा तुम्ही कष्ट उपसलेले आहेत आणि आज या खेळाला एक वलय प्राप्त झालंय। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळाची परिस्थिती सध्या काय आहे? मग असं आहे की राष्ट्रीय पातळीवरती जवळपास 30 राज्य संघटना आहेत की ज्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात आणि त्याच्यामध्ये अजून दुधात साखर म्हणजे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्यांना अखिल भारतीय कॅरम महासंघाने संलग्नता दिली आहे। दर 4 वर्षांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप किंवा वर्ल्ड कप अशा 2 स्पर्धा ऑल्टरनेट होत असतात। त्याच्या व्यतिरिक्त इंटरनॅशनल फेडरेशन कप ही एक अतिरिक्त स्पर्धा आहे जी जवळपास दर 2 वर्षानंतर होते। तर एवढ्या मोठ्या लेवलवरती तुम्हाला जर स्पर्धा खेळायला मिळाल्या आणि परदेशात जाऊन 2016 साली UK वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली, 2020 कोविडमुळे ती स्पर्धा होऊ शकली नाही, मलेशियामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप होती, त्याच्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धा 2018 साली कोरियाला झाली, 2022 साली
वर्ल्ड कप स्पर्धा ही स्वित्झर्लंडला होणार आहे. म्हणजे अशा युरोपातमधल्या पण काही देशांमध्ये कॅरम खेळला जातो, तिथे आपले खेळाडू जातात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या सर्व खेळामध्ये कॅरम डॉमिनेट करतं, म्हणजे इंडिया तुमचे जे आहे ते डॉमिनेट करत आहे. आज महाराष्ट्रामध्ये 2 वर्ल्ड चॅम्पियन आहेत, हे किती जणांना माहिती आहे? आत्ता करंट वर्ल्ड चॅम्पियन जो आहे हा आपल्या मुंबईचा प्रशांत मोरे आहे. पुण्यामध्ये आणखीन एक वर्ल्ड चॅम्पियन आपल्याकडे बसलेला आहे, जो ONG आपला इंडियन ऑइल रिप्रेझेंट करतो, योगेश परदेशी. तर ही माहिती लोकांपर्यंत अजूनपर्यंत पोचली नाही आणि ती पोचवण्याचं जे काही काम आहे हे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. क्या बात आहे. आत्ताच आपण 2 चांगल्या खेळाडूंचा परिचय आम्हाला करून दिलात. महाराष्ट्र कॅरम संघटना अजून कोणत्या स्तरावर कार्य करते की जेणेकरून कॅरम या खेळाचा प्रचार आणि प्रसार होईल, असे त्यांचे काय उपक्रम आहेत? शक्य होईल तेवढ्या सगळ्या सोशल मीडियाचा फायदा उठवायचा प्रयत्न केलेला आहे. मग सर्वात प्रथम आपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचं वेबसाईट सुरू केली, त्याच्यानंतर यूट्यूब चॅनल आपण सुरू केलं. 5 वर्षापूर्वी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने लोकांचे सामने, म्हणजे जे आपले इंटरनॅशनल खेळाडू आहेत ज्यांची नावं आहेत पण लोक त्यांना फक्त नावाने ओळखतात, चेहऱ्याने ओळखत नाहीत, त्यांना लोक पूर्ण भारतभर नव्हे तर पूर्ण जगभर चेहऱ्याने ओळखू लागले. तर हे सामने आपण लोकांपर्यंत पोचवायला सुरुवात केली. गेल्या 2 वर्षापासून तर आपण ह्यांचे सामने लाईव्ह दाखवतो आहेत. त्यामुळे लोकांचा कॅरमकडे वळण्याचा जो काही कल आहे हा वाढू लागलेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण कॅरम शॉट हे यूट्यूब चॅनल आत्ता परत सुरू केलेलं ते आहेच. भविष्यामध्ये आणखीन बरेच आमचे प्रयत्न आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा जो काय आमचा प्रयत्न आहे तो आत्ता असा राहील, म्हणजे कोविडच्या नंतर ज्यावेळेला आमची पहिली स्पर्धा सुरू होईल त्यावेळेला आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी आपण आता आत्मसात करतो आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला कॅरमचे सामने सुरू होतील आणि ते सामने खेळायला खेळाडू येतील किंवा प्रेक्षक वर्ग येतील किंवा कॅरमचे दर्दी येतील, त्यावेळेला तिथला माहोल त्यांना पूर्णपणे बदललेला दिसेल. कुठल्याही प्रकारची अनाऊन्समेंट नाही, कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही. प्लॅटफॉर्मवरती किंवा एअरपोर्टवरती गेल्यानंतर तुम्हाला इंडिकेटर बघितल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्मवरती तुमची गाडी आहे किंवा कुठल्या टर्मिनलला कुठल्या गेटवरती तुमचं फ्लाईट येणार आहे हे तुम्हाला जसं कळतं तसं कुठल्या बोर्डावरती तुमचा सामना येणार आहे ते तुम्हाला त्या इंडिकेटरवरती दिसणार आहे. त्याच्यामुळे अगदी वेल डिसिप्लिन, वेल ऑर्गनाइज्ड टुर्नामेंट कॅरमच्या आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतील. आणि अपेक्षा अशी आहे की यापासून इतरांनी प्रेरणा घेऊन त्याच प्रकारे इतर आपल्या राज्यांमध्ये किंवा इतर देशांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन करावं. तर मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि कॅरमसारख्या छोट्या खेळांनी अशा प्रकारचे बदल घडवून आणण्याचा विचार करणं आणि विचार केल्यानंतर त्याचे ते प्रात्यक्षिकमध्ये ते आणणं, मला वाटतं ही महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने एक मोठी उपलब्धी आहे. निश्चितच तुम्ही आत्ता ज्या पद्धतीने वर्णन केलं की इतक्या छान शुद्ध आणि शिस्तप्रिय वातावरणामध्ये या टुर्नामेंट आपण घेणार आहात. अरुणजींबरोबर चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण आत्ता वेळ झाली एका ब्रेकची. भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी स्वर्णाक्षराने लिहिली जाईल, पण ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. जोपर्यंत जगातून पोलिओचा धोका संपूर्णपणे टळत नाही, धोका अजूनही आहे खबरदार. म्हणूनच पोलिओचा डोस पाजा वारंवार, 2 थेंब दरवेळी. पोलिओवर विजय सुनिश्चित प्रत्येक वेळी. स्पेसिफिक पद्धतीचे पॅटर्न्स क्रिएट करणारे, जिओमेट्रिक पॅटर्न्स क्रिएट करणारे, आकार निर्माण करणाऱ्या शब्दांची रचना म्हणजे प्रार्थना आहे. जिंकू किंवा मरू हे गाणं ऐकल्यानंतर बघा माणुसकीच्या शत्रू संगे युद्धाचे सुरू, तर जोशच आहे नाही का. Welcome, young Skywalker. It's time you come and join the forces of the dark side. तर ते इट वॉज अ शॉक फॉर एव्हरीवन. महाराष्ट्रातली साधी वाटणारी घरं म्हणजे दिसायला झोपडी पण मनाचे बहार अशी मला दिसली. हा जो ग्रेटर महाराष्ट्र एक बाजीरावने क्रिएट केला होता, म्हणजे माळवा, बुंदेलखंड, गुजरात, उत्तर कर्नाटकाचं आणि महाराष्ट्र, त्याच्या पलीकडे ही पावलं नानासाहेबांच्या कारकिर्दीत गेली. मी खरं असं म्हणतोय की आपल्याकडे सगळ्यात जुनी परंपरा आहे संस्कृत नाटकांची. संस्कृत ही सगळ्या भाषांची जननी आहे. म्हणजे स्पेक्ट्रम घेतला तर त्या स्पेक्ट्रमवरनं आपण सांगू शकतो की ज्याच्या स्पेक्ट्रम तो आहे
ती वस्तू आपल्या जवळ येते का लांब जाते. ज्या वेळेला आपल्याला आपल्यामध्ये आपली क्षमता काय आहे ही जोपर्यंत आपण आजमावत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही ती काय क्षमता आहे. आपलं जे नाव ठेवायला सुपर कम्प्युटरचं ते भारतीय आणि संस्कृत नाव असायला पाहिजे, म्हणूनच त्याचं नाव परम ठेवलं होतं. परम म्हणजे इंग्रजीमध्ये सुपर. प्रतिभा आणि प्रतिमा दर रविवारी सकाळी 9 वाजता, दुपारी 3 वाजता आणि दर सोमवारी रात्री 8:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. शिवाय थेट प्रसारण आपण पाहू शकता सह्याद्री दूरदर्शनच्या YouTube चॅनल आणि फेसबुक पेजवर देखील. भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी स्वर्णाक्षरांनी लिहिली जाईल, पण ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. जोपर्यंत जगातून पोलिओचा धोका संपूर्णपणे टळत नाही, धोका अजूनही आहे खबरदार. म्हणूनच पोलिओचा डोस पाजा वारंवार, 2 थेंब दरवेळी. पोलिओवर विजय सुनिश्चित प्रत्येक वेळी. तर मला असं विचारावं वाटतं की सरकारकडून हे कार्य करण्यासाठी पाठबळ कसं मिळतं? मिळालं तर भरपूर पाहिजे, अपेक्षा तर आमच्या भरपूर आहेत, पण पाहिजे तेवढं आम्हाला पाठबळ हे सरकारकडनं यापूर्वीही मिळालं नाही आणि आजही मिळत नाही. म्हणजे आज आम्ही एवढे या खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी धडपडतो आहे, परंतु पाहिजे तशी दखल अजूनही घेतली गेली नाही आहे. अर्थात त्याला अपवाद आहे. 2016 साली जेव्हा आमचे महाराष्ट्रातले खेळाडू वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून आले होते, त्यावेळेला राज्य सरकारने जवळपास 2.25 करोड आमच्या खेळाडूंना दिले होते. ही एकमेव किंवा ही अपवादात्मक गोष्ट जी आहे ती जर वगळली तर म्हणावं तसं आमच्याकडे आम्हाला सरकारकडनं मदत किंवा पाठबळ मिळत नाही. मग गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये 3 सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप, 1 सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप आणि 1 इंटरनॅशनल चॅम्पियनशिप अशा 5 मोठ्या स्पर्धा घेतल्या होत्या. यातली कुठलीही एक स्पर्धा राष्ट्रीय पातळीवरची जर करायची झाली तर जवळपास 30 लाख रुपये खर्च आहे. आणि हा सगळा निधी आम्हाला राज्य कॅरम संघटनेला किंवा आयोजकाला हा कॉर्पोरेट्सकडनं उभारायला लागतो. आम्हाला अपेक्षा आहे की अशा मोठ्या स्पर्धेसाठी राज्य सरकारने चांगल्या प्रकारे आर्थिक मदत करायला पाहिजे. मग कॅरम असेल किंवा कुठलाही खेळ असेल, कारण जर असं पाठबळ मिळालं तर अशा मोठ्या स्पर्धा महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतील. आणि ह्या सगळ्या स्पर्धा आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केलेल्या आहेत. म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी आमचे आयोजक आणि प्रायोजक आहेत असं नाही. रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, पुणा असेल, कोल्हापूर असेल, अशा निरनिराळ्या ठिकाणी आम्ही जाऊन या स्पर्धा करतो. जळगाव असेल, मागची स्पर्धा तर आम्ही जळगावमध्ये केली होती. आणि यापुढे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या माध्यमातून अशा स्पर्धा करण्याचा आमचा मानस आहे. आता महाराष्ट्रामध्ये जेव्हा एवढे मोठ्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या खेळाडूंना फार मोठा फायदा होतो, कारण तुम्ही होस्ट असता आणि होस्ट असल्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातले अतिरिक्त 8 खेळाडू खेळवायची संधी मिळते. आणि त्यामुळे त्या 8 खेळाडूंना आणखीन नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधी मिळते. त्याचा फायदा त्यांना इंटरनॅशनल सिलेक्शनसाठी होतो. मागच्या 2019मध्ये आपण इंटरनॅशनल टुर्नामेंट इंडियामध्ये पुण्यामध्ये ज्यावेळेला घेतली होती त्यावेळेला त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या भारतातले अतिरिक्त खेळाडू खेळवले गेले आणि त्यातले जवळपास मला वाटतं 3 खेळाडू म्हणजे 1 महिला खेळाडू आणि 2 पुरुष खेळाडू हे महाराष्ट्रातले होते. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय खेळाडूचा दर्जा किंवा तो स्टॅम्प त्यांच्या पाठीवरती लागला. भविष्यामध्ये त्यांच्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. तर याच्यासाठी माझी अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला ज्या ज्या वेळेला अशा मोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेसाठी सरकारने चांगली ग्रँट द्यायला पाहिजे. त्या खेळाडूंनी प्रावीण्य प्राप्त केलं तर त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप द्यायला पाहिजे. त्यांना कॅश अवॉर्ड द्यायला पाहिजे. छत्रपती पुरस्कार आम्हाला सुदैवाने मिळतो आहे, परंतु आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जाण्यासाठी त्यांना जी काही मदत पाहिजे, तिथून जिंकून आल्यानंतर त्यांच्या पाठीशी जी काही शाबासकीची थाप किंवा जे काही त्यांना मोटिवेशन पाहिजे ते राज्य सरकारने करणं आवश्यक आहे. खूप छान आपण मार्गदर्शन केलं याविषयी. जाता जाता एक प्रश्न अजून विचारावासा वाटतो की आपल्याला भविष्यात कॅरमच्या प्रचार प्रसारासाठी वैयक्तिक स्तरावर काय करायची इच्छा आहे? जे काही मी कॅरमसाठी करतो आहे ते मला असं वाटतं की जरी माझे प्रयत्न वैयक्तिक असले तरी ते मला वाटतं की खेळाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी आहे. त्याच्यामुळे ते संघटनेचे प्रयत्न आहेत.
येणाऱ्या काळामध्ये कॅरम या खेळाची चांगली लीग स्पर्धा करण्याची माझी फार इच्छा आहे, पण त्याला अनेक अडचणी आहेत. कारण हा वैयक्तिक खेळ आहे. सांघिक खेळ असता तर ते फार सोपं होतं. वैयक्तिक खेळ असल्यामुळे थोडीशी अडचण त्याच्यामध्ये येते. त्यातही कॅरमचे नियम फार मोठ्या प्रमाणामध्ये बदलायला लागतील किंवा बदलावेत असा माझा वैयक्तिक आग्रह आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींना संघटना आणि जे काही खेळणारे खेळाडू आहेत ते कितपत तयार होतील ही माझ्या मनामध्ये शंका आहे. किंबहुना माझी तर इच्छा आहे की या संपूर्ण कॅरमचा रंगसुद्धा बदलला पाहिजे, ते सोंगट्यासुद्धा त्यांच्या रंगीत व्हायला पाहिजे. कारण जर ते तुमच्या डोळ्याला भावलं तर ते लोकांना जास्त आवडेल असं मला वाटतं. आणि जर मला स्वतःला असं वाटतं की ते रंगीबेरंगी झालं तर ते जास्त आकर्षक असेल. सो ही एक फक्त माझी इच्छा आहे की राज्य कॅरम संघटनेमध्ये काम करत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारची एक लीग स्पर्धा आपण सुरू करावी. नक्कीच सर, आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होवो अशी आमचीही इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर कोरोनाच्या काळामध्ये कॅरम हा असा एकमेव खेळ आहे की जो तुम्हाला मनोरंजनही देऊन जातो आणि या रोगाचा तसा काही प्रादुर्भाव हा खेळ खेळताना होणार नाही. आपण इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, एक संघटक म्हणून, एक खेळाडू म्हणून, आणि भविष्यातली परिस्थिती, वर्तमानातली परिस्थिती समजावून सांगितलीत. त्याबद्दल कार्यक्रमात मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद आपले सुद्धा. वेळ झाली आहे पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीची. ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत स्केटिंग या खेळाविषयी अधिक माहिती. भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी स्वर्णाक्षरांनी लिहिली जाईल, पण ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. जोपर्यंत जगातून पोलिओचा धोका संपूर्णपणे टळत नाही, धोका अजूनही आहे खबरदार. म्हणूनच पोलिओचा डोस पाजा वारंवार, 2 थेंब दरवेळी. पोलिओवर विजय सुनिश्चित प्रत्येक वेळी. आकाशवाणी अस्मिता कानी गुंजता वाटे धन्यता. मनोरंजन ज्ञान विज्ञान, मनोरंजन ज्ञान विज्ञान. बातम्या मुलाखती भाषण हो जी 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 जी. ही वाणी असे जनतेची, जनहिताची, जनसौख्याची, सत्य सुंदर मंगलाची, सत्य सुंदर मंगलाची. नित्य सेवेस सिद्ध सादाची हो जी 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 जी. अभिमान महाराष्ट्राचा, माय मराठीचा, राष्ट्रशक्तीचा, नाट्य साहित्य संपदेचा, बहुजन गुणवंतांचा ध्यास जी 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 जी. बहुजन गुणवंतांचा ध्यास जी 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 जी. ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. दूरदर्शनचा एक अनोखा रंगारंग कार्यक्रम रंगोली, एक सुंदर आनंददायी नॉस्टॅल्जिया म्हणजे रंगोली. ज्या गाण्यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच आनंदाचे रंग भरले, त्या चित्रपट गीतांची बहारदार मैफल रंगोली. पाहायला विसरू नका सह्याद्री वाहिनीवर रविवारी दुपारी 12 वाजता, गुरुवारी रात्री 8:30 वाजता आणि शुक्रवारी पहाटे 1:30 वाजता आणि दुपारी 3:30 वाजता. रंगोली.
आपल्यासोबत आहेत इंटरनॅशनल स्पीड स्केटिंग जज तसेच महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष, HR कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे माजी स्पोर्ट्स डायरेक्टर प्राध्यापक PK सिंग. तेव्हा जाणून घेऊयात प्राध्यापक PK सिंग यांच्याकडून स्केटिंग या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीविषयी. ही हिस्ट्री या स्केटिंगच्या विषयी काय आहे ते आम्हाला सांगाल का? जहाँ तक सवाल स्केटिंग की हिस्ट्री का है तो स्केटिंग शुरू हुआ था एक विंटर में, जबकि लोगों के पास कोई भी ऑप्शन नहीं था बाहर खेलने के लिए. तो उन्होंने एक जूते के नीचे, एक लकड़ी के पट्टे के नीचे उन्होंने 4 व्हील लगाए थे और शुरू किया था. तो स्केटिंग तो शुरू हुआ था ऐसे. लेकिन जहाँ तक इंडिया का सवाल है, ये करीब 58 साल पहले, चूँकि अभी हमने 58 में अपना नेशनल ख़त्म किया है, तब ये शुरू हुआ था. और इस बीच में ये गेम ने इतना रूप बदला है कि आप यकीन नहीं करेंगे. एक समय था जब हम लोग सिर्फ 3 इवेंट किया करते थे हिस्ट्री में अपने स्केटिंग के अंदर, स्पीड स्केटिंग, आर्टिस्टिक स्केटिंग और रोलर हॉकी. बट आज हमारे पास करीब 11 फॉर्म है स्केटिंग की, जिसमें से जो स्केट बोर्डिंग है वो तो आज 2020 का जो ओलंपिक्स है पेरिस में, टोक्यो में, उसमें भी इन्वॉल्व है. सरांनी अतिशय सुंदर माहिती आणि इतिहास आपल्याला या खेळाविषयीचा सांगितला. तेव्हा आता मला असं विचारावंसं वाटतं आहे की भविष्यामध्ये हा खेळ कशा पद्धतीने खेळला जाऊ शकतो, कोणकोणत्या स्पर्धांमध्ये हा खेळ खेळला जाऊ शकतो? अभी जो हमारे गेम है वो यूथ ओलंपिक्स में है. लास्ट टाइम जब यूथ ओलंपिक्स हुआ था बार्सिलोना में, उसमें भी स्पीड स्केटिंग था. और अभी जो होने वाला है टोक्यो में ओलंपिक्स, उसमें स्केट बोर्डिंग के फॉर्म में रोलर स्पोर्ट्स मौजूद है. और साथ ही जो ओलंपिक अब इसके बाद पेरिस में होगा, उसमें भी स्केट बोर्डिंग है. और साथ ही साथ उम्मीद कर रहे हैं कि अगली बार स्पीड स्केटिंग को भी इसमें शामिल किया जाएगा. तो ये स्पोर्ट वी हैव वर्ल्ड गेम्स आल्सो. सो इसमें हमारे पास एशियन चैम्पियनशिप है, एशियन गेम्स हैं, वर्ल्ड गेम्स हैं, वर्ल्ड चैम्पियनशिप है, यूथ ओलंपिक्स और अभी तो ओलंपिक्स है. तो दैट मीन्स वी आर रियली रीचिंग ऑन ऑल द लेवल. अरे वा, फारच छान. या खेळाचं अनन्यसाधारण महत्त्व भविष्यातही असणारच आहे हे आपण सरांकडून जाणून घेतलं. मला असं विचारावंसं वाटतं सर, या कोविडच्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्या मुलांकडून याचा सराव कसा करून घेतलात? हर बच्चों को बोला था कि अपनी RT-PCR रिपोर्ट लेके आओ, तो पूरी कोशिश करी. और देखिए मज़े की बात कि हमने 5 दिन ही अपना सिलेक्शन ट्रायल स्पीड का रखा और 2 दिन हमारा आर्टिस्टिक का था ठाकरे क्लब में विलापार्ला ईस्ट में. तो एक भी बच्चा ऐसा नहीं निकला कि जो पॉजिटिव हो या जो ऐसा केस हो. सो दिस हैड बीन मे बी दैट वी हैव टेकन केयर वेल, एंड इट्स आल्सो द गॉड्स ब्लेसिंग दैट वी हैड व्हेरी क्लिअर अँड क्लीन प्रोग्राम इन दिस. सरांनी खूप छान आपल्याला या खेळाविषयीची माहिती दिली. आता अजून आपण माहिती जाणून घेणार आहोत एका तज्ज्ञ व्यक्तीकडून, अर्थात मिसेस आदेश PK सिंग यांच्याकडून. आज आपल्यासोबत आहेत इंटरनॅशनल आर्टिस्टिक जज तसेच कोच इंडिया फॉर वर्ल्ड चॅम्पियन अँड एशियन चॅम्पियनशिप आणि HOD ऑफ CNM स्कूल विलेपार्ले. आपण स्वागत करूया मिसेस आदेश प्रीती सिंग यांचं. या कोविडच्या परिस्थितीमध्ये हा खेळ इतका छान खेळला जातो, पण आर्टिस्टिक स्केटिंग म्हणजे नेमकं काय मॅडम? एक्चुअली आर्टिस्टिक स्केटिंग एक डांस फॉर्म है जिसमें बीच में काफ़ी टफ एलिमेंट्स होते हैं. बच्चे उस पर जंप करते हैं, फिर लैंड करते हैं. लैंडिंग में जैसे हमने रिदमिक जिम्नास्टिक देखा होगा आपने, क्योंकि यहाँ पे इंडिया में इस समय आर्टिस्टिक स्केटिंग इतना ज़्यादा लोग इसके अवेयर नहीं हैं, लेकिन ये बहुत ही मीन्स बहुत ही इंटरेस्टिंग एंड देखने में बहुत ही अच्छा लगता है. और ये डांस के फॉर्म में रहता है. बच्चे म्यूज़िक के ऊपर परफॉर्म करते हैं और इसमें बीच बीच में बहुत सारे एलिमेंट्स होते हैं, फुटवर्क होते हैं, एजेस होती हैं जो उनको मेंटेन करना होता है. उसके आधार पर इनका रिजल्ट आता है. या खेळात अजून कोणत्या कोणत्या इव्हेंट्स होतात याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत मॅडमकडून. हाँ, ये जो हमारे 6 इवेंट हैं उसमें एक रोलर डर्बी है, एक इनलाइन फ्री स्टाइल है, फिर रोलर फ्री स्टाइल है, फिर स्केट बोर्डिंग है, फिर स्कूटर है,
आपने देखा 3 व्हील्स का बच्चे स्कूटर जैसा चलाते हैं, तो उसकी सारी ट्रिक्स होती हैं जो स्केट बोर्डिंग पार्क में होती हैं, जहाँ पे बम्पी और थोड़ा सा हिल एरिया होता है, उसके ऊपर से आना जाना है। फिर एक होता है डाउन हिल में क्या होता है, एक स्पीड टाइप की स्केटिंग ही होती है भी, जो बच्चे हिल के ऊपर जाके वहाँ से कॉम्पिटिट करते हैं इसको और वहाँ से रन करते हैं। दूसरा होता है एक अल्पाइन में क्या होता है कि हमारे पोल्स लगे होते हैं रोड के बीच में और बच्चे वो पोल्स को क्रॉस करके जिगजैग करके जाते हैं। मतलब इसमें एजिलिटी चाहिए बच्चे को प्रैक्टिस के टाइम पर, तो एजिलिटी होना बहुत ज़रूरी है। एटलीस्ट सभी गेम में एजिलिटी ज़रूरी है, क्योंकि फास्ट मूवमेंट में हाउ टू चेंज द योर साइड और योर डायरेक्शन, तो ये सब चीज़ें इसमें भी आती है। और इनलाइन फ्री स्टाइल जो मैं बोलूँ अभी नए हमारे यहाँ ही शुरू हुआ है और स्केट बोर्डिंग भी शुरू हुआ है, इसमें बच्चे हमारे स्केट बोर्डिंग में काफ़ी अच्छा कर रहे हैं। और इनलाइन फ्री स्टाइल में हमने एशियन में भी 9th पोजीशन पे हमने ख़त्म किया है और 4th पोजीशन पे भी ख़त्म किया है। और ये जो गेम है बच्चे अभी काफ़ी ऊपर आ चुके हैं। ये इसकी जिम्मेदारी रोलर स्केटिंग और फेडरेशन ऑफ इंडिया ने मुझे दी है, तो मैं काफ़ी इसमें मेहनत कर रही हूँ। और हमारे बॉम्बे के बच्चे, महाराष्ट्र के बच्चे इसमें सबसे आगे हैं अभी तक ऑल इंडिया में। तो महाराष्ट्र बहुत अच्छा कर रहा है, इसमें उनके रिजल्ट्स भी बहुत अच्छे हैं और इस टाइम भी हमारे रिजल्ट सबसे बेटर आए हैं ऑल इंडिया में। और महाराष्ट्र बहुत सारे गोल्ड मेडल एंड सिल्वर ब्रॉन्ज लेकर हम लोग वापस लौटे हैं नॅशनल चॅम्पियनशिप से। मॅडमनी आपल्याला खेळाचं महत्त्व सांगितलं। खेळ एक असला तरी त्याची रूपं मात्र विविध आहेत। आपल्याला मॅडमच्या बोलण्यातून अजून एक गोष्ट कळली की महाराष्ट्राची कामगिरी या सगळ्या स्पर्धांमध्ये खरोखर विशेष उल्लेखनीय अशीच राहिली आहे। या स्पर्धांमध्ये आपल्याला कोणकोणत्या सोयीसुविधा मिळतात किंवा कुठल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हायला हव्यात असं आपल्याला वाटतं मॅडम? हमारे बॉम्बे में कोई भी ऐसा रिंक नहीं है आर्टिस्टिक रोलर स्केटिंग के लिए जहाँ पर हम अच्छे से प्रैक्टिस कर सकें। यही चीज़ है कि हमें थोड़ी सी प्रॉब्लम्स आती है, लेकिन फिर भी हमारे बच्चे, महाराष्ट्र के बच्चे मेडल लेकर आते हैं वो छोटी सी जगह में अपना प्रैक्टिस करके और अपना महाराष्ट्र का नाम रोशन कर रहे हैं। मैं यही विनती करूंगी अपनी महाराष्ट्र गवर्नमेंट से, अगर हो सके तो कहीं पर इनको एक 40x50 का एक रिंक बना के दे दे तो बहुत अच्छा हो जाएगा। ये बच्चे हमारे कहीं भी कुछ भी कर सकते हैं। बस यही गुजारिश है हमारे महाराष्ट्र गवर्नमेंट से, अगर हो सकता है तो। नक्कीच मॅडम, आपल्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण होतील आणि त्यासाठी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया। क्रीडांगणच्या आजच्या भागात आपण कॅरम आणि स्केटिंग अशा 2 स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीविषयी माहिती घेतली। आता मात्र इथेच थांबायची वेळ झाली आहे। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।